महायुतीच्या सरकारनं आतापर्यंत विविध योजना राबवल्या आहेत. शेतकरी असो, लाडकी बहीण योजना, विद्यार्थ्यांसाठी योजना असो, याच धर्तीवर पुढेही योजना राबवण्याचा मानस महायुतीचा आहे. पूर्वी घरात 2 मुलं जन्माला आली तर मुलाला शिकवायचे व वडील म्हणायचे मुलीला शेवटी लग्न करून आपल्या घरी जायचं आहे. परंतु मुलींनो, तुम्हाला काळजी करण्याची आता गरज नाही. तुमचा मामा मंत्रालयात बसला आहे. तुमच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण करण्यासाठी तुमचा मामा मंत्रालयात आहे. जसे 250 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे पैसे पडले, तसेच विरोधकांची तोंडे पडली. मी सख्खी भाऊ आहोत. निवडणुकीच्या तोंडावर मार्केटमध्ये सावत्र भाऊ महाराष्ट्रभर फिरत आहेत. 1500 ऐवजी महायुतीचे सरकार आल्यावर 2100 रुपये तुमच्या खात्यात पडतील, असाही वादा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना केला आहे. तेथे मूर्तिजापूर मतदारसंघाचे उमेदवार हरीश पिंपळे यांचे प्रचारार्थ बुधवारी मूर्तिजापूर येथील भारतीय ज्ञानपीठ जवळ असलेल्या मैदानावर प्रचार सभेला ते संबोधित करत होते. पुढे बोलताना मोदींच्या मार्गदर्शनात आपलं सरकार परिवर्तन करत आहे. येत्या 5 वर्षात शेतकऱ्यांची वीज बिलं येणार नाही. 24 तास शेतकऱ्यांना वीज मिळेल. सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू. 10% रक्कम भरून मागेल त्या शेतकऱ्याला सौर ऊर्जा वीज पंप देऊ. देशातील सगळ्यात मोठा व पहिला नदीजोड प्रकल्प, यामध्ये नळगंगा, पैनगंगा, वैनगंगा नद्यांचा समावेश असून या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील काही जिल्ह्यातील 10 लाख एकर शेती सिंचनाखाली येणार आहे. यासाठी 88,000 कोटी रुपये प्रस्तावित आहेत. खऱ्या अर्थानं आम्ही मोठी स्वप्ने पाहतो. छोटी स्वप्ने पाहणारे आम्ही नावही न घेता, अशी कोपरखळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला मारली. म्हणजे हा हरिभाऊ जो आहे, हा मूर्तिजापूरची बुलंद आवाज आहे. त्या हरिभाऊला हा माईकचा लागला तर माझ्याकडे लागला. हरिभाऊला माईकची गरजच नाहीये. बिना माईकचा तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि आम्ही तर जेव्हा विरोधी पक्षामध्ये होतो त्यावेळी संघर्ष करत असताना अनेक वेळा विधानसभा बंद पाडायचो तर 5-5 तास नारे द्यावे लागायचे. 5 तास एकटा हरिभाऊ नारा द्यायचा. त्यामुळे मूर्तिजापूरची बुलंद तोफ 32 मूर्तिजापूर मतदार क्षेत्रात ज्या तथ्याने 3250 कोटी रुपये आणले तो आमचा हरिभाऊ. आणि आता 4थ्यांदा निवडणुकीला उभा आहे आणि 4 नंबरचीच बटन दाबायची आहे. हा पत्ता इतका विधानसभांकडे जातो, सगळं सेटिंगच आहे. आज अनेक कामं हरिभाऊने या भागामध्ये केले. उमा बॅरेज मध्यम प्रकल्प असेल, त्याची 707 कोटीची फेरमान्यता असेल, किंवा या ठिकाणी पुनर्वसनाची कामं असतील, माती धरण बॅरेजची कामं असतील, जवळपास 18,000 एकराला पाणी बंद नलिकेतून देणारं आणि या क्षेत्राला एक प्रकारे पूर्णपणे परिवर्तित करणारं अशा प्रकारचं एक काम आज हरिभाऊच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. हरिभाऊ इतका हुशार माणूस आहे. हा गडकरी साहेबांकडे जातो, त्या ठिकाणून नॅशनल हायवेचं काम घेतो, मग पूर्ण मूर्तिजापूर वडी राष्ट्रीय महामार्ग असेल, कारंजा खेडा मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्ग असेल, मग आमच्याकडे येतो. मग कामच झाले नाही, आमच्याकडनं 4 कामं करून घेतो, मुख्यमंत्र्याकडे जातो, तिथलं 2 कामं करून घेतो, मग गिरीश भाऊकडे जातो, ग्रामविकासचे कामं करून घेतो, आता ह्यामध्ये 206 कोटी रुपये, बजेटमध्ये 115 कोटी रुपये. हा जो यादीचा आहे, यादी काही लपवलं असेल, माझ्याकडे किती सगळी यादी, इतकी कामं या ठिकाणी हरिभाऊने करून घेतली. आणि मी सहज म्हणलं, आता हरिभाऊ तुमच्याकडे यायचं यायचं यादी देतो, तिची घोषणा करून टाक. पण काळजी करू नका, ही 100 कोटी रुपयाची कामं हरिभाऊ तुमची थांबली आहे. डिसेंबर महिन्यात आणणार नाही, ही सगळी कामं या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण होतील, हा विश्वास मी तुम्हाला देतो. आज या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, मुक्त सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं. आज आपण पाहू शकतो
समाजातले विविध घटक आहेत। मग त्या ठिकाणी आमचा बंजारा समाज असेल, बंजारा समाजाची जी काशी आहे पोहरा देवी, 500 कोटी रुपयाचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि मला संपूर्ण आनंद वाटतो। 75 वर्षाच्या इतिहासामध्ये बंजारा समाजाच्या काशीमध्ये पहिल्यांदा कुठले प्रधानमंत्री आले असतील तर आपले नरेंद्र मोदीजी आले आणि मोदींनी त्या ठिकाणी येऊन आईचं दर्शन घेतलं, सेवालाल महाराजांचं दर्शन घेतलं। आज ओबीसी समाज असेल, धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, भटके विमुक्त असतील, वेगवेगळ्या समाजाची मोठ बांधत त्यांच्याकरता विविध महामंडळ तयार करत, वेगवेगळ्या स्कीम तयार करत, हॉस्टेल्सची निर्मिती करत, मुलांच्या शिक्षणाची निर्मिती करत, मुलांच्या हाताला काम मिळेल याकरता योजना आणत या महाराष्ट्राचा सातत्याने आपण विकास केला। आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपलं सरकार हे सातत्याने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं। मग 8,000 कोटी रुपयाचा पीक विमा आपण दिला, शेतकऱ्यांनी केवळ 1 रुपया भरला। माननीय मोदीजींनी किसान सन्मान निधी 6,000 रुपये दिले, आपण 6,000 रुपये दिले, 12,000 रुपये आपण शेतकऱ्याला देतोय। आणि आता हरिभाऊ निवडून आला की 12,000 नाही 15,000 रुपये आपण शेतकऱ्याला देतोय। यासोबत आपल्याला कल्पना आहे मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले हमीभावापेक्षा कमी भाव शेतकऱ्याला 9 ते 14 विरोधी पक्षाचा आमदार होतो म्हणून पाहिजे तसं काम करू शकलो नाही, पण मला सांगताना गर्व आहे 14 ते 19 मध्ये या महाराष्ट्राला एक दूरदृष्टीचा नेता म्हणून समृद्ध महाराष्ट्र करणारा आमचा नेता म्हणून मुख्यमंत्री म्हणून मान्य देवेंद्रजीच्या रूपानं 2014 ते 19 मध्ये महाराष्ट्राची कायापालट करणारा नेता भेटला आणि या 2014 ते 19 मध्ये मुंबईच्या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आली। 19 मध्ये महायुतीचं सरकार आलं होतं, पण काही कारणास्तव लोकांच्या बेमानीमुळे 2.5 वर्ष देवेंद्रजी 2.5 रुपये भेटले नाही। पण मला सांगताना आनंद आहे आमच्या देवेंद्रजींनी असा जादू चालवला, अशी जादू केली आम्ही म्हणून काहीतरी करा, कारण उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेब सारखे नेते भेटले आणि महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा होऊ लागली। आज तुम्ही समृद्धीचा रस्ता पाहिला, आज नदी जोड प्रकल्प अटल बिहारी वाजपेयींचं स्वप्न देवेंद्रभाऊ पूर्ण करणार आहे। या विदर्भासाठी खेळ चक्कर तो प्रकल्प ठरणार आहे। पण तुम्हाला सांगतो की आजपर्यंत जेवढे आमदार झाले असतील, म्हणजे माझे 2 टर्म 3 टर्म ते मी धरले, तर जेव्हापासून विधानसभा आली तेव्हापासून तर मग 3 टर्म पर्यंतचा हिशोब जर आपण विकासाचा काढला, ते म्हणतात ना मांगो खुशी से, मांगो उसी से जो दे खुशी से, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे। भाऊ हे मोदींच्या विधानसभा 32 आहे आणि या मोदींच्या विधानसभा 32 मध्ये तुमच्या नेतृत्वात या विकास कार्यासाठी 32 ते 50 कोटी रुपये आम्हाला वितरण केलेले आहे। शेतमालाला हमी भावाच्या फरकाने मदत करू, मतदारसंघातील 100 कोटीचे काम पूर्ण करण्याची मी ग्वाही देतो असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। प्रास्ताविक करताना हरीश पिंपळे यांनी मतदारसंघाच्या विकासाचा लेखाजोखा यावेळी मांडला। या मतदारसंघात 3250 कोटींची कामे या मतदारसंघात केल्या गेली आहेत। तुकाराम बेडकर यांनी या मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला। मूर्तिजापूरच्या पाणी प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की 45 कोटी रुपयांची फाईल मंत्रालयात थांबली आहे, तो प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासंदर्भात आशावस्थ केले। या जाहीर सभेला भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मध्य प्रदेशचे क्रीडा मंत्री विश्वास सारंग, खासदार अनुप धोत्रे, गोपी किशन बाजोरिया, वसंत खंडेलवाल व उमेदवार हरीश पिंपळे व्यासपीठावर उपस्थित होते।
संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.